हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। गार्लिक मसाला प्रॉन्स खूप सुंदर टेस्टी कमीत कमी साहित्यातली पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। करूया आपल्या गार्लिक प्रॉन्सला सुरुवात। इथे एका पॅनमध्ये सगळ्यात आधी आपण थोडं तूप घेऊया। साधारण मी एक अर्धा कप तूप घेतलेला आहे। तेलाचा वापर इथे केला नाही, मी तुपामध्ये सगळं केलेली आहे रेसिपी। इथे मी 1 टीस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे, ती तुपावरती आपण छानपैकी परतवून घेऊया। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण का इथे मी अगदी थोडेसेच प्रॉन्स घेऊन त्याची रेसिपी केलेली आहे। साधारण एक 300 ग्रॅम प्रॉन्स घेतलेले आहेत। इथे 10 ते 12 कढीपत्ता घेतलेले आहेत आणि इथे थोडे मी लसूण घेतलेली आहे, ठेचून घेतलेली आहे। लसूण बारीक चिरून वगैरे घ्यायची नाही, 13 ते 14 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। हे सगळं आपण तुपावरती परतवून घेतलं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। इथे 1 टीस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे। 1 टीस्पून धणे आणि जिराची मिक्स पावडर घेतलेली आहे। 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे। 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे। 1/4 टीस्पून काळी मिरीची पावडर घेतलेली आहे आणि हे सगळं आपण परतवून घेऊया। आता इथे मी 1 टेबलस्पून कोकम आगळ घेतलेला आहे। कोकम आगळ नसेल तर लिंबाचा रस घेतला तरी सुद्धा चालेल, पण इथे कोकम आगळ घेतला तर अजून छान। आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया। आता इथे मी 2 टेबलस्पून कांदा खोबरं लसूणची आपली जी पेस्ट असते, ज्याला आपण वाटण म्हणतो, ती घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित आता परतवून घेऊया। आता इथे प्रॉन्स घेतलेले आहेत, हे बघा अशा पद्धतीने छान मोठे प्रॉन्स असते, त्यामुळे मी 300 ग्रॅमच घेतलेले आहे। त्याचा डोक्याचा भाग पण घेतलेला आहे, तोही अशा पद्धतीने व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे। आणि प्रॉन्स हे असे सगळे व्यवस्थित साफ करून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे आता आपण जो मसाला सगळा तयार केला होता गार्लिकचा, त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये आणि झाकण ठेवून आपले प्रॉन्स हे 15 मिनिटासाठी शिजवून घेऊया। नुसत्या वाफेवरच आपण हे सगळं शिजवलेलं आहे, अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नाहीये। थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घेऊया। आणि आपण लसणीचा इथे भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे लसणीचा जो फ्लेवर त्याच्यामध्ये येतो, त्यामुळे खूप छान असे आपले हे गार्लिक प्रॉन्स लागतात। आणि हे बघा अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपले गार्लिक मसाला प्रॉन्स हे तयार झालेले आहेत। पटकन होणारी झटपट अशी टेस्टी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून एका सुंदर टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत आपले हे गार्लिक मसाला प्रॉन्स एन्जॉय करा।